पालघर नगरपालिकेत बिनविरोध गुलाल उधळल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत नाद करायचा नाही असा थेट इशारा दिला होता। मग अजितदादांना आव्हान दिल्यामुळेच राज्यभर त्यांची चर्चा होत होती। पण राजन पाटील यांनी माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवत भाजपच्या माजी आमदार पुत्राच्या जुन्या हत्याकांडाचे प्रकरण बाहेर काढण्याचा इशारा देत भाजपला आव्हान दिले। त्यामुळे राजकीय घमासान सुरू झाले। त्याचा आढावा आपण या आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपले स्वागत। पालघर नगरपालिकेतील पराभवापेक्षा बाळराजे पाटील यांनी अजितदादांचा एकेरी उल्लेख करत दिलेले आवाहन राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या चांगले जिव्हारी लागले। त्यामुळे त्यांनी थेट पंडित देशमुख हत्याकांडात बाळराजे पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला होता। आता याच वादात एकनाथ शिंदे यांनी उडी घेत थेट बाळराजे पाटील यांना इशारा दिलाय। 2005 साली मोहमध्ये झालेले पंडित देशमुख यांचं खून प्रकरण आता याच वरून बाळराजे पाटील टार्गेट होत आहेत। चुकीला माफी नाही, गुन्ह्याची शिक्षा होणारच अशा शब्दात शिंदेंनी बाळराजे पाटील यांना इशारा दिलाय। मोहोळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मोहोळमध्ये आले होते। त्यावेळी त्यांनी बाळराजे पाटील यांना इशारा देताना भाजपला आव्हान दिले। लोकांना निर्भयपणे जगता आलं पाहिजे। तुम्हाला गुंडाराज पाहिजे की विकास राज पाहिजे? तुम्ही सांगा। विकास आपला अजेंडा देखील विकासाचा पाहिजे। मी तुम्हाला एवढंच सांगतो की पंडित देशमुख यांचा मोहोळमध्ये खून झाला होता। यात जो कुणी खुनी असेल त्याला सजा झालीच पाहिजे। चुकीला माफी नाही। तुम्हाला हरीश साळवे पाहिजेत तर त्यांची नेमणूक करण्याचं काम आपण करू। त्यामुळे एका शिवसैनिकाचं आणि तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी देशमुख यांच्या हत्येची फाईल पुन्हा ओपन करण्याबाबत सुतोवाच केले। त्याआधी देशमुख हत्याकांड काय होतं हे आधी आपण जाणून घेऊयात। शिवसेनेचे मोहोळ तालुका उपप्रमुख पंडित कमलाकर देशमुख यांची राजकीय वैमनस्यातून निर्घुण हत्या झाली। ही घटना 5 एप्रिल 2005 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास मोहोळ नरखेड रस्त्यावर घडली। देशमुख हे राजन पाटील यांना थेट आव्हान देत होते। त्यामुळे बाळराजे पाटील यांनी पंडित देशमुखांना दुकानातून भर दिवसा उचललं आणि नंतर त्यांचा निर्घुण खून केला असा आरोप त्यावेळी करण्यात आला। त्यावेळी विरोधी पक्षनेते नारायण राणेंनी विधानसभेत हा मुद्दा जोरदारपणे मांडला होता। स्थगन प्रस्ताव आणत या हत्येत सत्तारूढ पक्षाचे नेते सामील असल्याचा आरोप केला होता। त्यावेळेचे सोलापूरचे आमदार नरसय्या आडाम मास्तरांनी देखील हा विषय लावून धरला होता। जमावाने देशमुखांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला तेव्हा पोलीस पळून गेले होते असा आरोप देखील आडाम मास्तरांनी विधानसभेत त्यावेळी केला होता। आणि या सगळ्यामुळे झालं होतं काय तर सत्तेत असून देखील राजन पाटील एकाकी पडले। त्यामुळे बाळराजे आणि इतरांच्या अटकेची मागणी करत विरोधकांनी सभागृहच बंद पाडलं होतं। त्यामुळे त्यावेळी गृहमंत्री असलेल्या आर पाटलांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्याची ग्वाही दिली आणि त्यानंतर याच प्रकरणी तत्कालीन आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील, मोहोळचे तत्कालीन निरीक्षक अण्णासाहेब बनकर यांच्यासह एकूण 13 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात बाळराजांना 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला, पण नंतर न्यायालयानं त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। उमेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार पंडित देशमुख यांची हत्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच झाली होती। खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षाही कितीतर भयानक पद्धतीने ही हत्या झाली होती असं ते म्हणतात। पंडित देशमुख यांचं प्रथम अपहरण केलं गेलं। बाळराजे पाटील ज्या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्या कारखान्यावर त्यांना नेण्यात आलं। तिथं प्रथम त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाली। नंतर दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यांचे हातपाय तोडले गेले। एकूण 57 वार त्यांच्यावर केले गेले असं लोक सांगतात। शिवाय लोक इतकंही सांगतात की बाळराजे पाटील यांनी त्यांच्या तोंडात लघुशंका केली होती असा गंभीर आरोप देखील केला जातो। त्याचबरोबर उमेश पाटील यांनी या खटल्यातून आरोपी निर्दोष सुटण्यामागे मोठा गैरव्यवहार झाल्याचाही आरोप केलाय। पोलिसांना ज्या साक्षीदारांनी साक्ष दिली होती ते न्यायालयात फुटले। या साक्षीदारांना कारखान्यात नोकरी, टेंडर सोलापुरात गाळे देण्यात आले आणि याचा तपास झाला पाहिजे। सरकारी पक्षानं हायकोर्टात दाखल केलेले अपील 20 वर्षात कोर्टाच्या बोर्डावर आलं नाही। यामुळे यामध्ये नेमकं सरकारी यंत्रणेतील कोण मॅनेज झालंय का हे तपासावं अशी शंका त्यांनी उपस्थित केली आणि यामुळे उमेश पाटील यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावरच आरोप केलेत। आमच्या एकट्याची नव्हे तर संपूर्ण मोहोळ तालुक्याची मागणी आहे की दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळराजे पाटील याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत उमेश पाटील यांनी
राजन पाटील यांनी त्यावेळच्या गृहमंत्री असणाऱ्या आर आर पाटील यांच्याकडे मुलाला वाचवण्यासाठी काय काय केलं हेही सांगितलं. आणि हेच सांगत असताना पोराला वाचवा म्हणत पाटीलकी गुंडाळून घरी ठेवली होती असं म्हणत राजन पाटील यांच्या पाटीलकीची उमेश पाटलांनी खिल्ली उडवली होती. एकनाथ शिंदे आणि उमेश पाटील यांनी पंडित देशमुख प्रकरण पुन्हा चर्चेत आणत भाजपला कोंडीत आणण्याची खेळी खेळली. खरे तर भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे मोठे नेते स्वतःकडे घेत आपल्याच मित्रपक्षांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. राजन पाटील याचंच उदाहरण आहे. कारण ज्या मोहळमध्ये राष्ट्रवादीची एकाकी सत्ता होती तिथं राजन पाटील भाजपमध्ये गेल्यानं पूर्ण उमेदवार सुद्धा देता आले नाहीत. याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी याची तक्रार थेट अमित शहा यांच्याकडेही केली होती, पण त्याचा उपयोग झाला नाही. आता सध्या राजन पाटील भाजपात असल्यामुळं या प्रकरणात भाजपनं काहीच कार्यवाही न केल्यास पाटील यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप होईल. आणि जर कारवाई पुन्हा सुरू झाली तर राजन पाटील आणि पर्यायानं भाजप देखील अडचणीत येणार आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी भाजपने काही ठिकाणी प्रसंगी महाविकास आघाडीतील पक्षांसोबत युती करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला आव्हान दिले. त्यामुळे देशमुख प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली तर अनेक जुने राजकीय कंगोरे समोर येणार आहेत. या सगळ्यामुळे पंडित देशमुख हत्याकांड प्रकरण पुन्हा चर्चेत आलं असून उमेश पाटील यांच्या थेट आरोपामुळे आणि फाशीच्या मागण्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळते. सरकारी यंत्रणा आणि न्याय व्यवस्था यावर झालेल्या आरोपामुळे फडणवीस यांचं गृह खातं देखील बदनाम झाले. त्यामुळे आता ही देशमुख प्रकरणाची फाईल खरीच उघडली जाणार आणि यामुळे बाळराजे पुन्हा एकदा अटक होतील का हे पुढच्या दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र या विषयावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.